पंचाचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे। मॅचला सुरुवात होत आहे। कुणाल आणि प्रवीणची जोडी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकसाठी समीर आणि समीर याचा पहिला चेंडू सज्ज झाला टाकण्यासाठी। टायमिंग स्टार्ट होतो पहिला चेंडू पडल्यानंतर। पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय। क्लासिकल फटका सजवलाय। क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय पाहूया चेंडू पर्यंत पोहोचलेला आहे। तत्पुरता घेतल्या गेल्या या दोन धावा। दोन धावाडे मात्र या ठिकाणी संघाचा अकाउंट ओपन होत आहे कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या। पुढचा चेंडू पाहूया। यॉर्कर लाईचा चेंडू होता खोदून काढला फटका फसलेला। क्षेत्ररक्षक आहे त्यामध्ये बाउंड्री लगत पेट्रोलिंग करतो त्याने टिपला जेल। फलंदाज फेल मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी सुधाकर शेठ डिंगोरे शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट। आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा आदिवासी सरपंच चषक। पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आपल्याला कपिल। पुढचा चेंडू खूपच सुरेख फटका सजवलाय। नक्कीच ठाकूरवाडा संघाला शुभेच्छा आहेत आमचे बैलगाडा प्रेमी अरुण आणि त्याचाच मित्र दिलीप भाऊ यांच्याकडून शुभेच्छा आल्यात ठाकूरवाडा संघासाठी। खूपच सुरेख असा फटका सजवला लेग साइडच्या दिशेने। क्षेत्ररक्षक येतोय बाउंड्री लगतचा चेंडू वाढवतोय आणि ह्या ठिकाणी मिस स्टँडिंग पाहायला मिळाली पण शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी रनआउटची विकेट। साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे राज मोटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट। सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा गाव देवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला। आवाज आहे कोणाचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा। पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश पाहायला मिळतोय। अनेक मित्रवर परिवार आपल्याला पाहायला मिळतात। फोनद्वारे सुद्धा शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचवल्या जातात। ठाकूरपाडा संघ आदिवासी सरपंच चषक आपण एन्जॉय करत आहोत मित्रांनो। पहिले पॉवर प्लेचं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। 2 विकेटचे मात्र प्राप्त केल्यात गोलंदाजाने। पुढचा चेंडू पाहूया। पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला लगत उडवलाय फटका फसलेला आहे। क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये। पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय या ठिकाणी। तू चल मैं आया मैं जाऊंगा तू आजा एका मागे एक विकेट। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी सुधाकर शेठ डिंगोरे शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट। आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला। आवाज आहे कोणाचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा। पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल विलास। 4 धाबांवर आपण पाहतोय धक्का क्रमांक 3 लागलाय।
लोवर फुलटो चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या फ्लिक केलाय चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय लाजा फिल्डिंग पाहायला भेटते एकच धाव घेतली जाते षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होते पहिल्या षटकाचा विचार केला 3 गडी बाद केले आणि फक्त 5च धावा दिल्या चांगली गोलंदाजी केली पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच सुधाकर दादा सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत या स्पर्धेमध्ये आजच्या या 10व्या दिवसामध्ये सबका बजाने आया ये अभी राजा गोलंदाजाचं नाव 12 प्लेयरने आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याचं नावच राजा आहे राज करणार की काय मैदानाच्या आतमध्ये पाहूया चला फास्ट खेळायचं टायमिंग स्टार्ट आहे मित्रांनो तुमचं जेवढं उशीर कराल तुम्हाला एक खेळाडू तड्यार सर्कल मध्ये ऍड करावं लागेल चौथ्या षटकामध्ये पुढचा चेंडू अकराच लाईन फटका दमदार सजवलेला क्षेत्र निवडला अप्रतिम असा आणि हा चेंडू निघून जात आहे 1 बाउन्स ज्या ठिकाणी खेळाडू नव्हता त्या ठिकाणी चेंडू मारलेला आणि त्यावर 4 धावा साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला अवधराज हाय धन्यवाद डीजे चौकाराने मात्र तर संघाची धावसंख्या 4 ने वाढले धावसंख्या स्कोअर बोर्डवर विचार केला 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात पुढचा चेंडू पुढचा चेंडू पुन्हा एकदा माग मारण्याचा धाडस केला होता पण आता त्या ठिकाणी झाले लावले होते आणि ते झाल्यामध्ये अटकवलं होते फलंदाजाच्या बॅटमधून चौकार आला होता त्याला मात्र आता बाद केला जातोय साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे राज मोटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला अवधराज हाय कोणाचा नक्कीच पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल फलंदाजाचं नाव राहुल अप्रतिम स्पर्धा चौकार मारल्यानंतर नक्कीच एक कंस्ट्रक्शन वाल्याचं नाव षटकार मारल्यानंतर एक बाजू आमच्या खानावळवाल्याचं नाव आणि विकेट गेल्यानंतर सुद्धा एक चांगलं नाव घेतलं जाते म्हणजेच प्रत्येक नावाने मात्र सजवलेली ही स्पर्धा प्रत्येकाने एखादी मदत केली या स्पर्धेसाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा आल्या उंचावून मारलेला चेंडू पाहूया फटका फसलाय आणि पुन्हा एकदा पहिल्या दुसऱ्या अटर मध्ये जल टिपलाय फलंदाज बाद होतोय गोलंदाजाला मिळाली शानदार भेट ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी सुधाकर शेठ डिंगोरे शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट रसिकाला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला अवधराज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा आदिवासी धन्यवाद डीजे नक्कीच 5 गडी बाद झालेत आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा नवीन फलंदाज आशिष किरण लावण्यासाठी आपल्या संघासाठी किरण आला कारण की धावसंख्येचा विचार केला 9 वर 5 आपण पाहतो पुढचा चेंडू मनगटाच्या साहाय्याने खेळून काढला या ठिकाणी एकच धाव पुढचा चेंडू पाहूया हा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक धावतो चेंडू परत एफर्ट खूपच सुरेख होतो त्याचा चेंडू परत बाउंड्रीचा क्षेत्ररक्षक पोहोचतो तत्पुरता
या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड वर ऍड केली तर धावसंख्या होते 12 धावा. 12 धावा स्कोर बोर्ड वर पाहायला भेटतात आपल्याला. टीम कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या माध्यमातून पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडून झालेली चुकी मैदानाच्या आतमध्ये परिणाम मिळतील आता या 4 धावा. साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशन धन्यवाद टीचर. आणि या चौकाराने संघाची धावसंख्येचा विचार केला तर 16 जाळ्यात गोळा या 16 धावा आता स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि 2 गडी बाद केले. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 धावा आणि 2 गडी बाद केले होते. नाही 5 गडी बाद झाले तर वारलीपाडा संघाचे. चला थोडं फास्ट खेळायचे कारण की मित्रांनो टाइम जो तुमचा स्टार्ट आहे. आणि आता या ठिकाणी गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. तिसरं षटक टाकण्यासाठी नक्कीच जल हे तो कल आहे. नक्कीच आपण पाणी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर एखाद्याला पाणी लागलं तर आपण पाणी देऊ शकतो. पण 4 ओव्हरच्या मॅचला आमच्या आयोजकाने आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या ड्रिंक्स ब्रेक नाहीये पण पाणी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पप्पू गोलंदाजीसाठी हा चेंडू पप्पू याचा उडवला आकाशालगत. पाहूया 2 क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी अप्रतिम असा झेल टिपला जातोय. 6वा गडी बाद होतोय वारलीपाडा संघाचा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी सुधाकर शेठ डिंगोरे शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. धन्यवाद टीचर. नक्कीच विचार केला तर एक वारलीपाडा संघ नक्कीच शिरोल विभाग कसारा शिरोल विभागातील या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला आहे आणि एक वारलीपाडा संघ आज आपण पाहत आहोत. पडगाव परिसरातील वारलीपाडा संघ पाहतोय. पुढील फलंदाज सागर. गोलंदाजीसाठी पप्पू. पप्पू यांनी पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आणि पहिला गडी बाद केलेला आहे. पुढचा चेंडू हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवलेला आहे. हा चेंडू जाणार दन 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 करीत सरपंच चषक मधला येणार चौकार. गावदेवी खानावळ पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. पुढचा चेंडू रिवर्स चाडेन गेला. हा फटका सुद्धा परफेक्ट विडा लब्ध झालाय. चेंडू मात्र बावडीकडे जातोय. क्षेत्ररक्षण गल्ली पॉइंट मध्ये पेट्रोलिंग करत होता तो मात्र धावत पळत गेला चेंडू पर्यंत आणि त्याने अडवला बॉल आणि त्यावर आता घेतला गेला धावा. 3 धावा 2च घेतल्यात माफी असावी. 2 धावा घेतल्या गेल्या आणि 2 धावा रोखल्या गेल्या आणि धावसंख्या 22 धावा स्कोर बोर्डवर पाहतो आपण मित्रांनो. आनंद लुटेतात आपण आदिवासी सरपंच चषकाचा या आजच्या 10व्या रजनीमध्ये. ऑफसाईडच्या दिसऱ्या फटका दबदार आहे. ऑफसाईड यॉर्कर चेंडू होता त्याला खोदून काढला. खेळाडूला मात्र चकमा देऊन चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. धन्यवाद टीचर. आता चौकाराने संघाची धावसंख्या या तिसऱ्या षटकामध्ये पुढे सरसवण्याचं काम चालू आहे. 26 धावा स्कोर बोर्ड वर आहेत. पप्पू याच्या षटकामध्ये 2 चौकार आलेत. पुन्हा एकदा रिवर्सचा अटॅक केला होता. चेंडू मात्र फिरवलेला आतमध्ये चेंडू आला आणि चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर लगेच कमबॅक केलाय. आता शेवटचा चेंडू असेल पप्पू याचा.
आमचा स्कोरर मित्र ऋषी सुद्धा हसतोय, स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो, कारण की पप्पू नाव त्याला खूपच आवडतो. हा चेंडू ऑफसाईड यॉर्कर होता, खोदून काढला, प्रयत्न खूपच सुरेख होता. सर्कल मध्ये खेळाडू होता, जम्प मारले होते, चेंडू अडवण्याचा धाडस त्याने केलं होतं, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. बाउंड्री लगत ऑफसाईड त्याच्याने क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यांनी बॉल अडवल्यानंतर चेंडू फैकी केले, त्यावर 2 धावा घेतल्या. षटक क्रमांक 3 कंप्लीट होते, 3 षटकाचा बाजू विकेल झाला. स्कोर विचारला तर स्कोर पाहायला गेलं तर ऋषी दादा आम्हाला सांगताना 28 धावा स्कोर बोर्डवर झाल्यात. 18 चेंडू 28 झाले. त्याचा शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण आहे आपल्याला पाहायला मिळेल, टीम ठाकूरपाडा संघाचा. मुंबई मधला प्रसिद्ध जॅकी आमचा अरुण ड्रायव्हर म्हणून त्याला ओळखलं जाते. पुढचा चेंडू उडवला आकाशालगत आसमानी टोला, हा आलाय 6 धावांसाठी. षटकार षटका असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा, आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. धन्यवाद. नक्कीच आम्ही सांगत होतो या ठिकाणी आमचा लाडका मित्र अरुण ड्रायव्हर ठाकूरपाड्याचा एक खूपच सुरेख असं जॅकी आणि त्यांच्या माध्यमातून सदैव शुभेच्छा ठाकूरपाडा संघाला. प्रसिद्ध जॅकी मुरबाड असो, भिवंडी असो, ठाण्यामध्ये कुठलेही मैदान त्या मैदानावर जाऊन गुलाल घेणारा हा जॅकी. आता मात्र लेग साईडचा दिसणे फटका सुरेख, थोडासा फॉर्मलिंग पाहायला भेटला. बघता बघता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धाबांनी आता संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतात. थोडस नाट्यमय आम्ही सुद्धा करू शकतो ऋषी दादा, कारण की एक पाठीचा काढा म्हणून ओळखला जाणारा स्कोरर मित्र आमच्या बाजूला आहे. दोन्ही 12 प्रतिनिधी सुद्धा आहेत आणि आनंद त्यांना सुद्धा पाहिजे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडचा दिसणे फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, पळतो, चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू फेकी होईल, पुन्हा गॅदर केला जाईल. तत्पुरता 2 धावा झाला, तिसरी घेणार की काय? नाही घेणार, म्हणजे 2च धावा आहेत आणि 2 धावाने आता संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या होते 38 धावा. बबुशा पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू आता मात्र दांडी गुल, विकेटचा पतन. जो फलंदाज ज्याने आक्रमण केलं होतं त्यांनी षटका ठोकला होता, त्याला मात्र आता कपिल याला सांगितलंय का आता मात्र तू बाद झाला. दांडी उडवले सरळ, मात्र येस्टनवर चेंडू हादरला आणि फलंदाज बाद होतोय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे, आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक धन्यवाद डीजे. आज सुधाकर डिंगोरे साहेब सुद्धा मॅचचा आनंद घेतात आणि आपण एक ऍड पाहतो ना, ती ऍड सुद्धा त्यांच्या नावाची येते विकेट गेल्यानंतर. आणि आमचं डॅसिंग पर्सनॅलिटी नक्कीच आमचे दादा मनोज दादांचं आगमन झालंय, महेंद्र दादांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागतम सुस्वागतम. उर्फ भाऊ, टोपण नाव त्यांचं भाऊ आहे, पण नक्कीच एक डॅसिंग पर्सनॅलिटी. गोठेकर गावचे उपसरपंच, आदिवासी सरपंच चषक आपण पाहतो आणि उपसरपंचाचं सुद्धा आगमन झालं या 10व्या रजनीमध्ये, 10व्या दिवसामध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन आलेला फलंदाज शरदाने हा चेंडू सुद्धा आगला वेगळा शॉट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे घर फिरत होता, चेंडू मात्र त्याच्या हातातून निसटलेला आहे. बघता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी होईल की नाही पाहूया. 2च धावा समाधान म्हणतात आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 40 धावा ज्या मात्र स्कोर बोर्डवर लागल्या. या 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये मात्र धावांची
पाऊस केलेला. पहिल्या षटकामध्ये 5 झाल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10, म्हणजे 2 षटकामध्ये 15 होत्या, पण तिसऱ्या षटकामध्ये 12 आल्या. आणि आता या ठिकाणी काय पाहायला भेटतंय, वाईट आहे आणि रनआउटची विकेट सुद्धा आहे. मला तरी वाटतंय रनआउटची विकेट आहे. नक्कीच फलंदाज बाद होतोय शरद. स्ट्रायकिंगला हेमंतला पाहतो आपण, नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंत. पुढचा चेंडू, हा चेंडूचा विचार केला तर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील या धावा. 4 धावा तर आल्यात, वाईट प्लस 4. नक्कीच नशिबाचा फायफर पाहायला मिळतो आपल्याला. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव. नक्कीच पाहूया, फायफर आलेला आहे. नशिबाचा चौकार, 4 धावा ऍड केल्या गेल्यात. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा बाउंड्रीला चेंडू फटकावलेला आहे. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण, नक्कीच वन बाउस चेंडू फरार होतोय. नक्कीच मला असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक पोहोचेल, पण चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून गेला. 4 धावांसाठी चौकार आला आणि चौकाराने संघाची धावसंख्या विचार केला टीम वारलीपाडा संघाची 50 धावा झाल्या 4 षटकामध्ये आणि 51 धावांचं टार्गेट ठेवलंय ते मात्र ठाकूरपाडा संघासमोर. शेवटच्या षटकाचा विचार केला तर तब्बल 22 धावा या षटकामध्ये कुठून काढल्या. गोलंदाज होता महेश. विकी शेवाळे आपण कुठं असेल तर या. दादा चेंडू फेकायचे तर तुम्ही आयोजकांच्याकडे मागितलं तर तुम्हाला चेंडू मिळेल. पंच तुमच्याकडे मागते तर तुम्ही द्यायचे दादा. मागून तुम्हाला मिळणारच आहे, कारण की तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला. विकी शेवाळे आपण कुठं असेल तर या. आम्हाला सांगतील दुसऱ्याच्या चिठ्ठीमध्ये काय असेल ते सांगतील, पण या ठिकाणी असे पारितोषिक आहेत. एक सायकल आहे, कूलर आहे आणि या ठिकाणी एक मिक्सर आहे. पहिला चेंडू स्पर्श करत असताना पहिला चेंडू या ठिकाणी ठाकूरपाडा संघाच्या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला हा घणाघाती प्रहार ठोकलाय षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार.
शहापूर भिवंडी तालुक्यात यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचे. धन्यवाद. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला ज्ञानेश्वर जाधव, त्याच्या बॅटमधून पहिला चेंडूवर षटकार आला आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज इस मैच में करेगा वो राज, उसका नाम है राजा. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला, स्लोवर चेंडू टाकला, फिंगर रोल केले होते गोलंदाजाने, टप्पा पडल्यानंतर चेंडू एसटी रक्षकाच्या भेटीसाठी गेला, निर्धाव चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय कपिल. 51 धावा करायचे 4 षटकामध्ये. पहिला चेंडू षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टोच चेंडू, फुल टोल वसूल केलाय, फेकून दिलाय. प्रेक्षक राजांच्या भेटीसाठी आलाय हा षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. धन्यवाद. नक्कीच 2 षटकार जे मात्र या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला भेटले. नाव त्याचं ज्ञानेश्वर. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू ऑफ साइडच्या दिसरे फटका दमदार आहे. हा चेंडू सुद्धा निघून जातोय. नक्की 4 धावांसाठी चौकार येतोय. आई गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर. धन्यवाद. अप्रतिम असा फटका जो मात्र खेळाडू कक्षा ठाकूरबाड संघाचा. तुम्ही शांत बसले, तुम्ही क्लॅप वाजवा याच्यासाठी, त्यांच्या मानवंतांना भेटीसाठी दिलेला हा 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या झाल्यात गोळा 16. 4 चेंडू मध्ये 16 धावा गोळा केल्यात. पुढचा चेंडू पाहूया. फलंदाजी लाजवाब आहे ज्ञानेश्वराची. पुढचा चेंडू फुल टॉस होता. पुन्हा एकदा फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक अति घाई संकटात नाही. धावत पलत चेंडू पर्यंत पोहोचायच्या नादामध्ये थोडासा अति घाई केली. चेंडू त्याच्या मस्तकावर दस्तक निघून जातोय. चौकार. उदय साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीजे. 2 चेंडूवर 2 षटकार, 2 चेंडूवर 2 चौकार. काय फलंदाजी मैदानाच्या लाजवाब फलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड टाकला. जो चेंडू दुसरा रिलीज केला होता त्याचप्रमाणे हा चेंडू 6वा रिलीज केला आणि या चेंडूवर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला षटकार, दुसरा डॉट, तिसरा षटकार, 4था चौकार, 5वा चौकार आणि शेवटचा डॉट. अशा प्रकारे षटकार पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी करत असताना ज्ञानेश्वरच्या बाटेतून आलेल्या या 20 धावा संघाच्या अकाउंट मध्ये ऍड केल्यात. पाहूया आता उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे धावा 31. 31 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहोत सागर आला दुसरं षटक टाकण्यासाठी, कारण की 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आता 31 धावांची गरज आहे. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्ञानेश्वर याची बॅट बोलली आणि ज्ञानेश्वरच्या बाटीतून आलेल्या या 20 धावा. आता स्ट्राईक एंडला प्रथमच जाणार राज जा. चला थोडं फास्ट फास्ट केलायचं मित्रांनो. टायमर लावलेला आहे तुमचा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 4 षटक कंप्लीट करायचेच आहेत. 3 करायचे दादा, नाहीतर एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड करावा लागतो. आणि भरपूर स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलेलं आणि झालेलं सुद्धा आहे. आमचे पंच हसत आहेत कारण की ते सुद्धा आनंद घेत आहेत. कारण की या उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये उभं राहिलेले आहेत. चेंडू थोडा वॉर्न ऑफ करत होता गोलंदाज, त्याच्या वेळेस चेंडू निसटला आणि चेंडू बाहेर गेला होता. चेंडू पुन्हा आलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू. राज स्ट्राइक एंडवर आला, त्याचा बॅटीतून फटका पाहायला भेटतो. राजा ऑफ साइडच्या दिशेने फटका दमदार आहे. लाजवाब क्षेत्ररक्षकाच्या दौरावर या ठिकाणी फिल्डिंग लाजवाब होती. 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहतो स्कोर बोर्डवर लागल्या 22 धावा. यस, इथे वगैरे जर्सीचं अनावरण केलं जात आहे. समाजसेवक अमोल शेठ ठोके
यांचं इथे जर्सीचं अनावरण केलं जातंय. नक्कीच फटका दमदार पाहायला भेटतो. 4 धावांसाठी आदिवासी सरपंच चषक मधला हा स्ट्रेट ड्राईव्ह फटका मिलेगिरन 4 तो बेडावगा पार. ये लगा दन 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 चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा यस मान्यवरांच्या हस्ते या जर्सीचं अनावरण केलं जाते. सौजन्य केले गेले. सन्माननीय आदरणीय अमोल शेठ ठोके समाजसेवक. धन्यवाद ठोके साहेबांचा. आणि तिथे मात्र कॉम्बॉक्स मध्ये चालू आहे. मॅच रंगलेली आहे आणि फैजल भाई मॅच रंगवत आहेत. थँक्यू. नक्कीच काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि परत मात्र हा चेंडू लाजवाब आहे. सुरेख चेंडू सागर. पहिल्या चेंडूवर 2 आल्या. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतरचा हा चेंडू डॉट पाहायला भेटतो. स्कोर बोर्डवर धावा 26. सागर म्हणजे समुद्र. पाहूया ज्या प्रकारे समुद्र खवलतो त्याच प्रकारे सागर याला खवलावं लागेल आणि अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. पण या ठिकाणी हलकासा टॅप केला ऑफसाईडच्या दिशेने. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू परत आलाय. लाजवाब फिल्डिंग पाहायला भेटते आणि एकच धाव घेतली जाते. कारण की सागर याला का खवलावं लागेल, कारण की चांगला अचूक टप्प्यावर गोलंदाजी का करावी लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या तर या षटकामध्ये मला धावा रोखायचे आहेत. यस चला बोरली टीमचे कॅप्टन आणि मेचकरवाडी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवतोय. पुन्हा एकदा एक धाव दबाने आता संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 धावा आपण पाहतो. शेवटच्या 2 षटकामध्ये ठाकूरपाडा संघाच्या गोलंदाजांवर केलेलं आक्रमण आपण पाहतोय. कृष्णा इलेन वारलीपाडा संघाच्या फलंदाजाने. पण या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये केलं आक्रमण ठाकूरपाडा संघाच्या फलंदाजाने. पुढचा चेंडू या ठिकाणी लाजवाब चेंडू होता. स्लोवर चेंडू टाकला. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक दुसरं जे मात्र कंप्लीट केलाय सागर याने अप्रतिम षटक टाकलं. फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा दिल्या 8 धावा. काय गोलंदाजी केले. लाजवाब गोलंदाजी. समीकरण असेल आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे 23 धावा. चला बोरली टीमचे कॅप्टन आणि मेचकरवाडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. गोलंदाजी ट्रॅकवर तिसरं षटक टाकण्यासाठी प्रवीण. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह फटका फसलेला. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाहीये कारण की ज्या खेळाडूने आक्रमण केलं त्याला मात्र बाद केलं. आता ज्ञानेश्वरच्या बॅटीतून 20 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि त्याला मात्र आता बाद केलेला. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाज कोण येतो पाहूया. प्रवीण याने गोलंदाजी लाजवाब केले. पहिल्या चेंडूवर सफलता केली. फलंदाज कोण येतो मैदानाच्या आतमध्ये हे पाहायला मिळेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी सुधाकर शेठ डिंगोरे शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज हाय. नक्कीच आदिवासी सरपंच चषक आपण पाहतो 10व्या रजनीमध्ये आजचा दिवस 10वा आणि ही स्पर्धा अप्रतिम पर्व. दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. विचार केला तर एकच वर्षामध्ये 2 पर्व या स्पर्धेचा. कारण की मार्च मध्ये एक स्पर्धा आदिवासी चषक पार पडला आणि आता डिसेंबर मध्ये पाहतो आपण. चला महेंद्र शेठ डिंगोरे कोठेकरचे माजी उपसरपंच भाऊ यांच्या शुभ हस्ते टॉस केले जाते. पुढचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता. उडवला आकाशाला. क्षेत्ररक्षक येतो. जज करतो आणि पुन्हा एकदा विकेट प्राप्त करतो. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर प्रोप्रायटर माननीय श्री Yes, संजय thank you. पांढरे यांची धन्यवाद. टॉस केला जातोय महेंद्र शेठ डिंगोरे अर्थात भाऊ गोठेकरच्या विद्यमान
माजी उपसरपंच या आयोजनाचा देखील मुख्य भाग आहेत, अर्थातच आमचे भाऊ 2025 आणि एका साईडला आदिवासी सरपंच चषक 2025 कॉल आलाय आणि 2025 लाला टॉस जिंकला, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. यस, थँक्यू. लगेच नेक्स्ट साठी तयार राहायचे शो दो गुडिया. थँक्यू फैजल भाई. धन्यवाद. नक्कीच मनोज दादा आपण या स्टेजवर असं नसतो. मनोज दादा महेंद्र दादा या आपण स्टेजवर असं नसतो बा. नक्कीच भाऊ नावाने टोपण नावाने आम्ही ओळखतो त्यांना. पुढचा चेंडू नवीन आलेल्या फलंदाजासाठी पाहूया. या ठिकाणी अफरातीम चेंडू, नक्कीच लाजवाब चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, जणू काय असं वाटलं होतं का 3च षटकामध्ये मॅच संपेल की काय, पण मॅच मात्र या गोलंदाजाने लाजवाब गोलंदाजी केल्या. आपल्या संघाला मॅच मध्ये आणण्याचं काम केलं गोलंदाज प्रवीण. पुढचा चेंडू सुद्धा लाजवाब फलंदाज बॅट फिरवतो आणि या ठिकाणी चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि आमचा गोलंदाज स्मिथ हास्य त्याच्या चेहऱ्यावर पाहायला भेटते, कारण की मी चेंडू अचूक टप्प्यावर टाकतोय फलंदाजाला मारण्यासाठी, पण फलंदाज अगोदरच बॅट फिरवतोय. 4 चेंडू टाकून झाले, फक्त वाईटच्या स्वरूपात एकच धाव दिले. आदरणीय विनयजी वाघ साहेब यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात जीवी स्पोर्ट्स कोलिवली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. शुभेच्छा आल्यात वारलीपाडा संघासाठी आणि शुभेच्छेचा विचार केला तर लाजवाब गोलंदाजी करतो गोलंदाज प्रवीण. 5 चेंडू टाकून झाले, 2 गडी बाद केले, 3 डॉट चेंडू आलेत, एकच वाईट चेंडू टाकलाय. काय गोलंदाजी केल्या, मॅग्निफिशंट गोलंदाजी. पुढचा चेंडू सुद्धा अप्रतिम चेंडू, लगातारचे 4 चेंडू डॉट टाकलेत. काय गोलंदाजी केले मैदानाच्या मध्ये. एक चेंडू व्हाईट नसता तर नक्कीच मिड ऑन षटक पाहायला मिळालं असतं. विचार केला तर नक्कीच 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर बोर्डवर आता धावा झाल्यात 29 धावा आणि आता जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा. 22 धावा, 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. चला थोडं फास्ट खेळायचं, टीममेट करू नका. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय विलास. पाहूया काय गोलंदाजी केल्या, पूर्ण मॅच मध्ये आणला प्रोबेराने. तो विलासाची गोलंदाजी. 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू आहे, निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. म्हणजे आता उर्वरित चेंडू 5 आणि 5 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. नक्कीच विकी सर असं वाटलं होतं का पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या, मॅच एकतर्फे होईल की काय, पण या ठिकाणी गोलंदाजाने अफलातून गोलंदाजी केली. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू व्हाईट चेंडू आहे आणि लगेच फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. पाहूया
नक्कीच पंचाने हा चेंडू वाईट घोषित केला, पण या ठिकाणी चेक केलं जातं थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेंडू कशा प्रकारे पिचिंग झालाय, चेंडू रिलीज कसा झालाय पूर्ण या ठिकाणी दाखवलं जात आहे आमच्या लाईव्ह कॅमेरामॅनच्या माध्यमातून, कुणाल लदा यांच्या माध्यमातून इथे चेक केलं जात आहे. वाईट चेंडू आहे, मजाच रिव्ह्यू गमावलेला फिल्डिंग करणाऱ्या टीमने. पाहूया पुढचा चेंडू या ठिकाणी कशा प्रकारे खेळला जाईल. पुढचा चेंडू सुद्धा अप्रतिम चेंडू पाहायला भेटतो. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकामागे एक प्रवीणची गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये लाजवाब होती आणि त्यानंतर मात्र हा गोलंदाज आला गोलंदाजीसाठी विलास, तो सुद्धा त्याच्याच पावला पाऊल गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका दबदार आहे, क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, चेंडू अडवलेला आहे चेंडू बाजूचा चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं, पण भरपूर धावांची गरज आहे. दोन चेंडू बाकी आहेत आणि दोन चेंडू मध्ये करायचे धावा. एकवीस धावा. लेग साईडच्या दिशेने फटका दबदार आहे, क्षेत्ररक्षक येतोय पुन्हा एकदा, त्याच्या हातातून झालेली चुकी परिणाम हा येतो नशिबाचा चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला, सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव. एकच चेंडू बाकी आहे आणि हा चेंडू मात्र तिथेच लँड झालाय. म्हणजेच अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम कृष्णा 11 वारलीपाडा संघाने. त्यांचं करूया आपण आदिवासी सरपंच चषक मध्ये हार्दिक स्वागत आणि हरलेल्या संघाचं कौतुक. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला खेळ झाला आणि नक्की दोन्ही संघांना विनंती आपण हँडशेक करायचं आणि मगच मैदान सोडायचं. यानंतरची मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या दुपारच्या सत्रामध्ये. आवाज ऐकूया आमचेच लाडके परम मित्र विकी शेवाले यांचा. पुढच्या मॅच साठी धावतो वर्नर, त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये कब्बल आपण पाहायला गेला तर 9 दिवस आणि आजचा 10वा दिवस सुद्धा ऐकायला मिळेल. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. या मॅच मध्ये जो संघ विजय झाला वारलीपाडा संघाचा खेळाडू का ज्याने गोलंदाजी करत असताना जे षटक टाकला, तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये मॅच विनिंग गोलंदाजी केली असा गोलंदाज आहे प्रवीण. त्याने फक्त एकच धाव दिली आणि 2 विकेट घेतल्या असा प्रवीण ठरतो मॅन ऑफ द मॅच. या प्रवीण आपल्याला दिले जाईल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब. धन्यवाद. सुधाकर डिगोर साहेब यांच्या माध्यमातून दिले जाईल मॅन ऑफ द मॅचचं किताब. गोलंदाज प्रवीण येळाकर त्याने अप्रतिम अशी गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. ऐन मोमेंटला संघ मात्र अडचणीत होता आणि अडचणीतून काढायचं काम केलं. तिसरे षटक टाकण्यासाठी याला फक्त एकच धाव दिली आणि 2 गडी बाद केले आणि ती सुद्धा